नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी लोक अशी असतात ना, जे सतत लोकांची कुटाणे करत असतात. ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, ह्याच्या आयुष्यात काय चालू आहे, त्याच्या आयुष्यात काय चालू आहे, आणि सतत ते आपल्याला काही ना काहीतरी विचारत असतात. म्हणजे तू गाडी घेणार होता त्याचं काय झालं, तू घर बांधणार होता त्याचं काय झालं, तुझी जाडी कमी करणार होता त्याचं काय झालं, तू हे घेतलं होतं त्याचं काय झालं. अरे, आणि ह्या गोष्टी ते इतक्या करत असतात ना की समोरच्या व्यक्तीला ते आवडते का नाही ह्या गोष्टींचंही त्यांना देणे घेणं नसतं. त्यांना फक्त लोकांच्या आयुष्यात काय चालू आहे, तू काय करतोय सध्या, तू कसा मागं पडतोय, ह्याच्यातून त्यांना आनंद मिळत असतो. आणि ही जी लोकं असतात ना, ही दुःखी लोकं असतात आतून, आणि ही फक्त लावालावी करायची कामं करतात. हिकडलं ऐकायचं, त्याला जाऊन सांगायचं, त्याचं ऐकायचं, ह्याला येऊन सांगायचं, नुसत्या लावालाव्या करण्याचे काम असतात ह्या लोकांचे. नुसतं चांगलं चौकडी करण्या, फालतू गप्पा मारायला त्यांना आवडत असतं. पण ह्या गोष्टी कुठेतरी थांबवणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये करण्यासारखं एवढं आहे ना की आपण ते करत राहिलं पाहिजे. आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्याकडं असलं पाहिजे, आपल्या ग्रोथवरती असलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जी पण एज्युकेटेड लोक आहेत, हायली क्वालिफाईड लोक आहेत ना, ते कधी कुणाला वेळ देत नाहीत. जर त्यांना वेळ मिळालाच तर ते काहीतरी शिकण्यासाठी, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचा वेळ खर्च करतात. पण ही जी दुःखी लोकं असतात ना, ज्यांना काहीच काम नसतं, फक्त लोकांचा उठाठेवा करणं, ही मूर्ख लोक स्वतःही आयुष्य आनंदी जगत नाहीत आणि इतरांनाही जगू देत नाहीत. विनाकारण काही ना काहीतरी प्रश्न विचारतात, त्या व्यक्तीचा दिवस खराब करतात. जर एखादा व्यक्ती आपल्याला बऱ्याच दिवसानंतर भेटला असेल तर त्याला आपण सहज विचारलं, बाळा काय करतोयस, कुठं आहेस, कसं चालू आहे, सगळं ओके ना, इट्स ओके, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, तेवढ्यापुरतं तेवढं विचारणं हे नॉर्मल आहे. पण रोज उठायचं आणि नुसतं लोकांच्या चौकशा करायच्या, ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, ही दुःखी लोकांची लक्षणं आहेत. ज्या लोकांच्या आयुष्यात खूप दुःख असताना ती लोक अशा गोष्टी करत असतात. म्हणजे स्वतःच ठेवायचं दाखवून आणि लोकांचं बघायचं वाकून वाकून वाकून. अजितदादांचा मला डायलॉग आठवला. स्वतःवर कधीच काम करत नाहीत, आपण चुकतोय हे त्यांना आयुष्यभर कधी कळत नाही. सेल्फ इंट्रोस्पेक्शन नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात कुठेच नसते. फक्त लोकांकडे लक्ष, ह्याच्या आयुष्यात काय चालू आहे, त्याच्या आयुष्यात काय चालू आहे, सगळी नजर बाहेर. स्वतःची ढेरी वाढलेली असते, स्वतःच्या आयुष्यात दुनियाचे प्रॉब्लेम्स असतात, घरात कोण किंमत देत नसतं, त्याच्याशी त्यांना काय देणे घेणं आहे. उगं घरात 3 टाईम खायचं, बाहेरून लोकांना त्रास देत बसायचं. पण ही गोष्ट कुठेतरी बदलली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेऊन कुठेतरी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरात दुनियाचे प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, घरात एकमेकांचं पटत नाही आणि एवढे सगळे प्रॉब्लेम्स असून पण आपण लोकांचा उठाठेवा करतोय. त्यामुळे स्वतःला व्यस्त ठेवा, फालतू विनाकारण लोकांच्या उतापत्या करू नका. जर तुम्हाला आयुष्यातून आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यांना सोबत घ्या, त्यांच्यासोबत गप्पा मारा, चांगल्या गोष्टींची चर्चा करा. विनाकारण हे उणे दुणे काढणं, ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, हा काय करतोय, तो काय करतो, ह्या गोष्टींनी फक्त कंपॅरिझन होतं. तेवढ्यापुरतं तेवढं भारी वाटतं, पण ते इव्हेंच्युअली आपल्याला दुःखच देऊन जाते ती गोष्ट. त्यामुळे ह्या गोष्टी कधीच नाहीत करायच्या आपल्या आयुष्यामध्ये. या भगवंतानं आपल्याला प्रेम केलं पाहिजे, आपल्याला जवळ केलं पाहिजे, त्याचा जो सहवास आहे तो आपल्याला लाभला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्थिरता भेटली पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करायचे असतात. विनाकारण नुसतं गावात काय चालू आहे, ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, तो काय करतोय, हा काय करतोय. कधीतरी चुकून हुकून कानावर एखादी गोष्ट पडली, इट्स ओके, पण स्पेशली ह्या गोष्टींसाठी कधीच वेळ नाही काढायचा. करमत नाही म्हणून अशा गोष्टी कधीच नाहीत करायच्या. कारण ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्याची जर एकदा सवय लागली ना, कारण असाच आपला एक क्राऊड बनून जातो आणि लोक परत आपल्याला हटकायला लागतात सगळे, आणि आपल्याकडून सगळ्या माहिती काढून घेतात आणि ते त्यांच्या वाटायला जातात. म्हणजे आपण एक बिनकामाचे मूर्ख माणूस बनून जातो त्यांच्या मनामध्ये. आपली ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू काहीच नसते. ते फक्त आपल्याला तेवढ्यापुरतं तेवढं गोड बोलतात, आपला वापर करतात आणि आपल्याला लाद घालतात, आणि तीच लोक आपल्याला परत मागं जाऊन नावं ठेवतात. त्याच्यामुळे ना आपल्याला कळालं पाहिजे की आपण किती बोललं पाहिजे, कुणाला काय विचारलं पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे. मोस्ट ऑफ दी लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी अजिबात देणे घेणं नाही. फक्त लोकांच्या आयुष्यात काय चालू आहे, ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, तुला काय करायचं. बघा ना, आपल्या आयुष्यामध्ये एवढे मोठे 12 वाजलेले आहेत, तिकडं जर लक्ष द्या ना. ह्याची जाडी कमी नाही झाली, त्यानं गाडी नाही घेतली, त्यानं घर नाही बांधलं, त्यानं बंगला नाही घेतला, तुला काय करायचं. त्याच्या सिच्युएशन्स तशा असतील, त्याच्या आयुष्यात काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यानं मागं असेल. तुझ्या आयुष्यात तू काय काय केलं आहे त्याची लिस्ट बनव ना भैया. तुला काय काय अजून करायचं राहिलं त्याचं बघ ना भैया. ते नाही करायचं. स्वतःमध्ये कधी कमीपणा आहे असं ॲक्सेप्टच नाही करायचं. आम्ही म्हणजे परिपूर्ण. पण ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला आयुष्यामध्ये थांबवता आल्या पाहिजेत. भरपूर लोक आहेत ह्या, त्यांना घाण सवय असतात. मी भरपूर लोक बघतोय अशी जमावून उभारतात, एकमेकांच्या गप्पा करतात, ह्याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, उणे दोणे काढणं, घाण सवय.
असे लोक कधीच आयुष्यात पुढे जात नाहीत. ज्या गोष्टी स्वतःमध्ये कमी आहेत त्या गोष्टींवरती जो सतत काम करत राहतो तो एक त्या आयुष्यामध्ये ग्रो करत असतो. पण हे जे फालतू लोक असतात ना, जे सतत लोकांच्या आयुष्यात लक्ष देत असतात, या आयुष्यात कधीच पुढे जात नाहीत. ते फक्त लोकांकडे बघत राहतात आयुष्यभर. दुःखी लोक म्हणतात त्यांना. अशा लोकांचा कधी संग नाही करायचा. अशा लोकांपासून नेहमी सावध राहायचं, कारण ही स्वतःही दुःखी असतात आणि इतरांनाही दुःख देतात. यांचा सहवास खूप छान वाटतो तेवढ्यापुरता तेवढा, पण हे आपल्यासाठी घातक असतात. हे कायम लक्षात ठेवायचं. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू.